नमस्कार मित्रांनो, मी दामोदर चव्हाण. मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, YCMOUमध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी आम्ही हे चॅनल सुरू केलं आहे. मागील व्हिडिओमध्ये आम्ही FYBAच्या प्रवेशासंबंधीची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. खात्री आहे की तो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण SYBA म्हणजे द्वितीय वर्ष BAच्या प्रवेशासंबंधीची माहिती घेणार आहोत. SYBAच्या अभ्यासक्रमाची रचना, प्रवेश पात्रता, कालावधी, माध्यम आणि मूल्यमापन इत्यादी प्रक्रियांबद्दल सविस्तर माहिती विद्यापीठानेच प्रकाशित केलेल्या माहिती पुस्तकाच्या आधारे आपण करून घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कॉमेंट सेक्शनच्या खाली लिंक दिली आहे. त्यात धमाल प्रकाशनातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या मार्गदर्शकांची यादी आहे. ती अभ्यासास उपयुक्त ठरेल. तसंच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. प्रथम आपण अभ्यासक्रमाविषयी थोडीशी माहिती घेऊया. अभ्यासक्रमाविषयी विचार करताना मित्रांनो, हा प्रथम वर्ष पास करून आपण दुसऱ्या वर्षात अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. द्वितीय वर्षात प्रवेश घेताना आपण कला ही शाखा निवडलेली आहे. तर दुसऱ्या वर्षासाठी विषयाची यादी पुढीलप्रमाणे आहे. 1 मराठी, 2 हिंदी आणि 3 इंग्रजी ह्या झाल्या भाषा. नंतर 4 मानसशास्त्र, 5 अर्थशास्त्र, 6 राज्यशास्त्र, 7 इतिहास आणि 8 समाजशास्त्र. प्रत्येक विषयाची 2 पुस्तके आपल्याला अभ्यासास असतील. 6 विषय 2 गटात विभागलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे. गट पहिल्यामध्ये मानवीय विज्ञानचे अभ्यासक्रम येतात. यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांचा समावेश आहे. या 3 भाषांपैकी फक्त एकच भाषा आपण निवडायची आहे. गट दुसरा सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक्रम. या विभागात इतिहास, मानसशास्त्र तसेच अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र हे विषय येतात. या सगळ्या विषयातून अ विभागातील 1 आणि ब विभागातील 1 असे 2 विषय निवडावे लागतात. म्हणजे अ विभागातले कुठले तर इतिहास आणि मानसशास्त्र आणि ब विभागात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र. तर अ विभागातील 1 आणि ब विभागातील 1 असे 2 विषय आणि भाषेचा 1 असे 3 विषय निवडावे लागतात. तसेच EVS 201 म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास हा विषयही आपल्याला अभ्यासास आहे आणि तो कंपल्सरी आहे, म्हणजेच अनिवार्य आहे. तर विषयनिहाय अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत. द्वितीय वर्षाचे विषय निवडताना विषयांची वर्गवारी पुढीलप्रमाणे. गट क्रमांक 1 मधील विषय पुढीलप्रमाणे. अ गटात पहिलं पुस्तक वाङ्मय प्रकार कथा आणि कादंबरी. त्याचा संकेत कोड आहे MAR 210. दुसरं पुस्तक आहे स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह. त्याचा संकेत क्रमांक आहे MAR 211. ब विभागात हिंदीचा समावेश आहे. त्यात पहिल्या पुस्तकाचं नाव आहे कथात्मक साहित्य. त्याचा संकेत कोड आहे HIN 212. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे कथेतर साहित्य. त्याचा कोड आहे HIN 213. क विभागात इंग्रजी भाषेचा विचार आहे. त्याचं पहिलं पुस्तक आहे हाऊ टू रीड ए शॉर्ट स्टोरी. त्याचा संकेत कोड आहे ENG 214. आणि दुसरा पुस्तक आहे हाऊ टू रीड अ नॉवेल. त्याचा संकेत कोड आहे 215. म्हणजेच मराठी ही भाषा निवडल्यावर MAR 210 आणि MAR 211 ह्या 2 पुस्तकांचा आपणास अभ्यास करायचा आहे. म्हणजेच एकूण 6 पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे. गट क्रमांक 2
गट क्रमांक 2मध्ये पुस्तकांची नावे आणि कोड क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. पहिल्या विभागात मानसशास्त्र विभागामध्ये पहिल्या पुस्तकाचं नाव आहे मी आणि माझे वर्तन. त्याचा संकेत कोड आहे PSY 216. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे बालसंगोपन आणि बालविकास. त्याचा संकेत कोड आहे PSY 217. ब गटात अर्थशास्त्राचा विषय आहे. अर्थशास्त्रामध्ये पुढील 2 पुस्तके आहेत. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे अर्थलक्षी अर्थशास्त्र. त्याचा संकेत कोड आहे ECO 218. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र. त्याचा संकेत कोड आहे ECO 219. क विभागात इतिहास हा विषय आहे. इतिहासामध्ये 2 पुस्तकं अभ्यासायची आहेत. त्यातल्या पहिल्या पुस्तकाचं नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास. त्याचा संकेत कोड आहे HIS 220. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे आधुनिक जगाचा इतिहास HIS 221. ड विभागात राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. राज्यशास्त्राचं पहिलं पुस्तक आहे भारतीय राजकारणाची प्रक्रिया. त्याचा संकेत कोड आहे POL 224. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे आपले हक्क आणि त्यांची परिपूर्ती. त्याचा संकेत कोड आहे POL 225. 6वा विभाग आहे समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये सुद्धा 2 पुस्तके आहेत. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे सामाजिक परिवर्तने व सामाजिक चळवळी. त्याचा संकेत कोड आहे SOC 222. आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाज. त्याचं संकेत कोड आहे SOC 223. अशा प्रकारे प्रत्येक विषयाची प्रत्येकी 2 पुस्तके अभ्यासावयाची आहेत. म्हणजेच तुम्ही मराठी, इतिहास आणि समाजशास्त्र हे 3 विषय निवडल्यास तुम्हाला मराठीची वाङ्मय प्रकार आणि स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह ही 2 पुस्तके आणि इतिहासाची आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक जगाचा इतिहास ही 2 पुस्तके आणि समाजशास्त्राची सामाजिक परिवर्तने आणि सामाजिक चळवळी आणि भारतीय समाज ही 2 पुस्तके मिळून एकूण 3 विषयांची 6 पुस्तके अभ्यासावी लागतील. विषय निवडताना कसे निवडायचे याच्याबद्दल ही झाली माहिती. आता आपण प्रवेश पात्रतेच्या संदर्भात विचार करूया. मुक्त विद्यापीठात प्रवेश घेताना प्रवेशाची पात्रता तृतीय वर्षासाठी पुढीलप्रमाणे आहे. द्वितीय वर्षासाठी पुढीलप्रमाणे आहे. द्वितीय वर्षात प्रवेश घेण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. 1. मुक्त विद्यापीठात यापूर्वी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी. 2. 12वी नंतर मान्यताप्राप्त विद्यापीठातील BAची प्रथम वर्ष परीक्षा उत्तीर्ण. 3. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जाईल. 4. प्रथम वर्ष उत्तीर्ण असल्याची प्रमाणित सत्यपत्र जोडणे आवश्यक आहे. 5. प्रमाणित सत्यपत्र नसल्यास प्रवेश दिला जाणार नाही. 6. कला शाखा सोडून अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात थेट प्रवेश दिला जात नाही. उदाहरणार्थ BCom किंवा BSc. आणि शेवटचा नियम आहे अशा विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश दिला जात नाही. तर मित्रांनो, आता अभ्यासक्रमाच्या प्रवेश फी आणि इतर शुल्काच्या संदर्भात पुढीलप्रमाणे. शिक्षणक्रम शुल्क किंवा फी पुढीलप्रमाणे आकारली जाते. द्वितीय वर्ष म्हणजे SYBAसाठी अभ्यासक्रम शुल्क पुढीलप्रमाणे आहे. नियमित प्रवेश घेणारे विद्यार्थी असतील त्यांना प्रथम वर्ष पास झालेली असले पाहिजे. त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ शुल्क 1,600 रुपये आणि अभ्यास केंद्र शुल्क 600 रुपये मिळून 2,200 रुपये अभ्यास शुल्क आकारला जातो. आता नियमित प्रवेश घेतलेला विचार केल्यानंतर आता थेट प्रवेशासंबंधी विचार करू. थेट प्रवेश घेणाऱ्यांसाठी अन्य विद्यापीठांमार्फत आलेले विद्यार्थी त्यांना विद्यापीठ शुल्क 3,100 रुपये आणि अभ्यासक्रम शुल्क 600 रुपये मिळून 3,700 रुपये शुल्क आकारला जातो. शिक्षणक्रम शुल्कासंबंधी पुढील सूचना महत्त्वाच्या आहेत.
शिक्षण शुल्क भरताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या. एक, प्रथम विद्यापीठाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे. 2, ऑनलाईन फी भरल्याच्या झेरॉक्स ट्रान्झॅक्शनची पावती प्रिंट करून घ्यावी. 3, पावतीची झेरॉक्स प्रवेश अर्जासोबत जोडावी. 4, पावती जोडलेला प्रवेश अर्ज अभ्यास केंद्रात सादर करावा. प्रवेश अर्जासोबत अभ्यास केंद्राचं शुल्क भरावं. अभ्यास केंद्राचं शुल्क बँक खात्यात जमा करावे लागते. अभ्यास केंद्र शुल्क भरल्याची पावती अभ्यास केंद्र संपेपर्यंत जपून ठेवावी. दोन्ही प्रवेश शुल्क भरून प्रवेश निश्चित करून घ्यावा. प्रवेश निश्चित झाल्यावर मोबाईलवर आपल्याला कायम नोंदणी क्रमांक म्हणजेच PRN नंबर पाठविण्यात येतो. विद्यापीठाशी संबंधित सर्व व्यवहारांसाठी हा PRN नंबर महत्त्वाचा आहे. आता शिक्षणक्रमाच्या कालावधीसंबंधी विचार करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. शिक्षणक्रमाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. मित्रांनो, तुम्ही कामधंदा किंवा नोकरी करून शिक्षण घेत आहात याची विद्यापीठाला जाणीव आहे. म्हणूनच अध्ययन कालावधीबाबत विद्यापीठाने लवचिक धोरण आखलेले आहे. 1 वर्षाचा अभ्यासक्रम सोयीनुसार वर्ष संपल्यानंतरही तुम्ही सुरू करू ठेवू शकता. BA अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे, पण तुमच्या सोयीनुसार तुम्ही 8 वर्षात तो पूर्ण करू शकता. अभ्यास पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावरच परीक्षा देण्याचं स्वातंत्र्य आहे. अभ्यास पूर्ण न झाल्यास परीक्षा देण्याची सक्ती नाही. वर्षातून 2 वेळा परीक्षा घेतली जाते. एकही अभ्यासक्रम पूर्ण करू शकला नाहीत तरीसुद्धा पुढच्या वर्षात प्रवेश घेता येतो. परंतु पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमांची परीक्षा पुढील वर्षात द्यावी लागते. अशा प्रकारे शिक्षण कालावधीसाठी लवचिक धोरण आखण्यात आलेले आहे. आता माध्यमाच्या संदर्भात पुढीलप्रमाणे. माध्यमाचा विचार करताना इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी फक्त इंग्रजी भाषेचा वापर करण्यात येतो. इतर विषयांसाठी विद्यार्थ्यांनी निवडलेली भाषा हे माध्यम राहील. म्हणजे विद्यार्थ्याने फॉर्म भरताना अभ्यास विषयाची भाषा निवडलेली असते, त्याच भाषेमध्ये तुम्हाला तेच भाषा तुम्हाला माध्यम म्हणून वापरली जाते. विद्यापीठाची पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन, सर्व परीक्षा, सर्व प्रकारच्या परीक्षा इत्यादींना विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषेचाच वापर करता येतो. प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी मात्र मराठी किंवा इंग्रजी भाषेचा वापर करण्याचे स्वातंत्र्य आहे. आता संपूर्ण वर्षभरात अभ्यास केल्यानंतर मूल्यमापनाच्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यापीठाची मूल्यमापन प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. मूल्यमापनासाठी अंतर्गत मूल्यमापन आणि अंतिम मूल्यमापन या 2 पद्धती वापरल्या जातात. प्रथम आपण अंतर्गत मूल्यमापनाचा विचार करू. अंतर्गत मूल्यमापनात प्रत्येक विषयासाठी 20 गुणांचा गृहपाठ म्हणजेच होम असाइनमेंट दिला जातो. प्रत्येकी 5 गुणांचे 4 प्रश्न विचारले जातात. गृहपाठाचे प्रश्न विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे लागतात. गृहपाठ पूर्ण करून अभ्यास केंद्रावर जमा करावायचा असतो. अंतर्गत मूल्यमापनात किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य आहे. अंतर्गत मूल्यमापनात मिळालेले गुण गुणपत्रिकेत स्वतंत्रपणे दाखविले जातात. हे गुण अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणात मिळून गुणपत्रिकेत एकत्रितपणे दाखविले जातात. अंतर्गत आणि अंतिम मूल्यमापनात मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर केला जातो. आता दुसरा प्रकार जो आहे अंतिम मूल्यमापनाबाबत तर तो पुढीलप्रमाणे आहे. अंतिम मूल्यमापनामध्ये प्रत्येक विषयाची 80 गुणांची परीक्षा घेतली जाते. परीक्षेचा कालावधी 3 तासांचा असतो. 6 विषयांच्या 6 परीक्षा असतात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 20 गुणांचे 4 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नात प्रत्येकी 5 गुणांचे 5 उपप्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नातील 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवणे आवश्यक असते. 80 पैकी मिळालेले गुण गुणपत्रिकेत स्वतंत्रपणे दर्शविण्यात येतात. अभ्यासक्रमात उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच
महत्त्वाची नोंद म्हणजे EVS 201 म्हणजेच पर्यावरणाचा अभ्यास या विषयाची अंतिम गुणाची परीक्षा घेतली जाते, पण 20 गुणाची क्षेत्रीय कार्यासाठी असतात. पर्यावरण अभ्यास विषयाचे गुण मात्र अंतिम श्रेणीला ग्राह्य धरले जात नाहीत. मित्रांनो, इथपर्यंत आपण संपूर्ण अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता समारोप करताना आपणास विनंती करण्यात येते की द्वितीय वर्ष म्हणजे SYBAच्या अभ्यासक्रमासंबंधीची ही माहिती विद्यापीठाच्या माहिती पुस्तिकेच्या आधारे आम्ही सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलचा SYBAचा हा व्हिडिओ आपणास माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. म्हणजे चॅनलमार्फत दिली जाणारी माहिती आणि धमाल प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेल्या मार्गदर्शकांची डायजेस्टची माहिती आपणास सर्वप्रथम मिळेल. अधिक माहितीसाठी कॉमेंट सेक्शनच्या खाली लिंक दिलेली आहे, ती पहा. तर विद्यार्थ्यांनो, तर मग भेटूया आपण TYBAच्या तयारीसाठी चॅनलच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.